गोड नावे क्षीर गोड नावे क्षीर
सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. सहज लिळे उदकी वया, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. गोड नावे क्षीर, गोड नावे क्षीर परी साखरेचं धीर. तैसे जाणा ब्रह्मज्ञान, तैसे जाणा ब्रह्मज्ञान. बापुडे ते भक्ती विना. रुची नसता अन्न, रुची नेदी अन्न, जात नसता लवण. रुची नेदी अन्न, जात नसता लवण. तैसे जाणा ब्रह्मज्ञान, बापुडे ते भक्ती विना. आंधळ्याचे श्रम, शिकविल्याचेची नाम. आंधळ्याचे श्रम, शिकविल्याचेची नाम. तैसे जाणा ब्रह्मज्ञान, बापुडे ते भक्ती विना. तुका म्हणे तारा, तुका म्हणे तारा, नाव तंबोऱ्याच्या सारा. तैसे जाणा ब्रह्मज्ञान, बापुडे ते भक्ती विना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील क्रमाने आलेला 977 क्रमांकाचा 4 चरणांचा हा अभंग असून, अभंग आहे 5 चरणाचा, 4 नाही सॉरी 5 चरणाचा अभंग आहे. पण त्यात फक्त एकच गोष्ट सांगितली, देव बोलिले एक जे दुजे नाही. एकच गोष्ट सांगितली आणि एकच सिद्धांत सांगितला. कुणा करता तो सिद्धांत सांगितला आहे याचं आपण बघू, त्याचा विस्तार थोडासा करूया. पण एक गोष्ट आहे की हा सिद्धांत थोडा भारी आहे. हा सिद्धांत भारी आहे आणि वेळ आली तर हा सिद्धांत वादात पडणार आहे. सिद्धांत वादातही पडला न पाहिजे आणि सिद्धांत भारी पण न वाटला पाहिजे. भारी पण नाही वाटला पाहिजे. भारी सिद्धांत ब्रह्मज्ञान काय असतं आपल्याला काय माहिती. फक्त लोकात प्रचलित रूढी एवढीच आहे, एखादा माणूस एखाद्याला सांगायला लागला आणि तो माणूस अहंकारी असला किंवा त्याला सामान्य समजत असला, तो म्हणतो ए तुझं ब्रह्मज्ञान बाद झालं, मला सांगू नको. बरं का, अगदी व्यवहारातलं बोलत असलं तरी तो म्हणतो तुझं ब्रह्मज्ञान सांगू नको. म्हणजे ब्रह्मज्ञान खूप अवघड असतं आणि तुझं ऐकायची मला इच्छा नाही, किंवा तुला ज्ञान नसताना तू ते ब्रह्मज्ञान आहे असं सांगतो. असे काही भाव त्यातले निघतील. त्यात काही फार महत्त्व नाही आहे. हे साधी व्यवहारातली म्हण आहे, पण तिला सार्थकता एवढी आहे की ब्रह्मज्ञान म्हणजे मोठं ज्ञान. बृहत्वाद ब्रह्म, मोठं ज्ञान. जगातलं जे मोठं ज्ञान आहे किंवा जगातली जी मोठी वस्तू आहे, परमात्मा वस्तू आहे, ब्रह्मवस्तू आहे, त्या मोठ्या वस्तूला जाणण्याचं ज्ञान म्हणजे मोठं ज्ञान, ते बृहत ज्ञान, ब्रह्मज्ञान. हे ज्ञान मोठं आहे. सामान्य माणूस म्हणतो आपल्याला काय करायचं त्याचं, आपल्याला त्याच्या वाचून काही गरज नाही पडली, आपल्याला 2 वेळेला जेवायचं, झोपायचं, काम करायचं, सगळं करायचं, झालं का. त्या ब्रह्मज्ञाना वाचून आपल्याला काय पडलं आहे, अशी गोष्ट आहे. म्हणजे एकीकडून पाहिलं तर या अभंगात सांगितलेला सिद्धांत कुणाच्याही कामाचा नाही, अगदी हजारातल्या, लाखातल्या, कोट्यावधीतल्या एखाद्याच्या कामाचा. तैसे जाणा ब्रह्मज्ञान, बापुडे ते भक्ती वेळ. एखाद्याच्या कामाचं आहे असं आपल्याला दिसतं एकीकडून, कारण ब्रह्मज्ञान मोठं आहे. लोक त्याच्या नादी लागत नाही. लोकांचं काही त्याच्यात आडलंय असं त्यांना वाटत नाही. आडलेलं आहे पण आडलंय असं त्यांना वाटत नाही. तोही भ्रमच आहे एक प्रकारचा. जसा जगत भ्रम आहे ना, तसं ब्रह्मज्ञानाची गरज आपल्याला नाही, हाही भ्रमच आहे एक प्रकारचा. तर त्याची गरज अशा प्रकारचं वाटत नाही. आणि ते भारी आहे बाबा, त्याच्या नादीच लागणं नको, आपलं काम नव्हे असं वाटतं लोकांना. म्हणजे भारी सिद्धांत आहे म्हणून आपल्याला तिथे लाग नाही, म्हणून मग कशाला आपण हे करायचं. आणि हे माणसं म्हणतात असं नाही, भगवद्गीता म्हणते, तैसे ज्ञानेश्वरी बोलते, तैसे आस्थेची या महापुरी रिगताची कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलकिरी विपाईला निघे.
आस्थेच्या महापुरात कोट्यावधी लोक जातात, पण प्राप्तीच्या पहिल्या तीरावर एखादाच निघतो, बाकीच्यांचा लाग लागत नाही, उपयोग होत नाही. हे जर गीता ज्ञानेश्वरी बोलत असेल, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यतताम इति सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वतः. म्हणून गीता जर असं बोलते तर माणसं बोलतात यात काय नवल आहे, म्हणून सिद्धांत भारी आहे, म्हणून लोक त्याच्या मागे लागत नाहीत. एक. आणि दुसरी गोष्ट काय, भारी आहे म्हणजे कळायला अवघड आहे, कळायला अवघड आहे. आणि एखाद्याचा आहे तो, सगळ्यांच्या कामाचा नाही. सगळ्याच्या कामाचा सिद्धांत नाही असं वाटत असताना तो सगळ्यांच्या कामाचा कसा आहे, आणि तो भारी वाटत असताना तो सहज कसा माणसाच्या गळी उतरवता येतो, या दोन बाबतीत यशस्वी प्रयत्न तुकाराम महाराजांनी केला, तो या अभंगात आहे. म्हणून हा अभंग फार महत्त्वाचा आहे, फार फार आणि फार महत्त्वाचा आहे. तो आपल्या कामाचा नाही असं वाटत असताना तो सगळ्यांच्या कामात, सगळ्यांना ब्रह्मज्ञान आवश्यक आहे. ब्रह्म म्हणजे काय, परमात्मा. आपण देव म्हणून त्याला काय करायचं भानगडीशीर, आपण त्याला देव म्हणू. देवाचं ज्ञान आपल्याला असणं जरूरच आहे. उपवर झालेली मुलगी असली आणि तिला स्थळं आली, आणि तिची स्थळं, तिला आलेली स्थळं वडिलांनी, आईनं तिला सांगितलं की बाई मुलगा असा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे. तेव्हा काय लग्न करायचं करणं, काय करायचं त्या मुलाचं, मला वाटलं तर राहील, नाही तर येईन पळून. असं चालतं का सांगा, असं नाही चालत. तर तिला त्या मुलाचं ज्ञान असलं पाहिजे. तो आपल्याला अनुकूल आहे का नाही आहे, सगळ्याच बाबतीत आल्या, मी आता शिरत नाही. आपल्याला नवरा कसा असला पाहिजे याबद्दल रुक्मिणी मातेनं भगवंताच्या अस्तित्वाला 10 निकष लावलेले आहेत. कात्वा मुकुंद महती कुलशील धाम रूप द्रविण धाम असे 10 लावले. तर तो कळला पाहिजे, कळून त्याच्याशी लग्न करावं. कुणाशीच लग्न करायचं नाही हे जमत नाही, कुणाशी तरी करून टाकायचं हेही जमत नाही, कुणाशी तरी करायचं नंतर खटके करीत घटस्फोट घेत बसायचं हे नाही. तर कळून घेऊन करायचं, मग त्याच्याशी आपण एकनिष्ठ व्हायचं, आणि त्याचा आणि आपला प्रपंच लौकिकात लोकांची दृष्ट लागेल असं झाला पाहिजे, आणि परमार्थामध्ये परमात्म्याची दृष्ट लागली पाहिजे असं झालं पाहिजे. त्याच्याकरता तो नवरा कळवून केला पाहिजे, अशी गोष्ट आहे. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, भारुडे नाथांचं फार सुंदर अशा प्रकारचं आहे. असो, त्याप्रमाणे परमार्थात जसं व्यवहारात मुलीचा जन्म असला आणि उपवर होत आली की तिला लग्न केलं पाहिजे, लग्न करायसाठी नवरा पाहिला पाहिजे, तो तिनं नीट कळवून समजून घेतला पाहिजे हे आहे. त्याप्रमाणे परमार्थामध्ये मनुष्य देह मिळाला, मनुष्य देह हेच मुलीचं रूप आहे, आणि तो उपवर झाला म्हणजे कळता झालं, त्याला व्यवहार कळायला लागला की त्यावेळेस त्यानं हे जग काय आहे, मी कोण आहे, आणि या जगाचं निर्माण करणारा देव कोण आहे, कसा आहे, केवढा आहे, ते त्यांनी कळून घेतलं पाहिजे. कारण मनुष्य देह हा देवाशी जीवाचं लग्न लागण्याकरता आहे, लग्न लागण्याकरता आहे. लग्न हेच आहे, लग्न म्हणजे एकीकरण, जीव ब्रह्मैक्य ज्याला म्हणतात ते. नाहीतर काय, आता सावधान सावधान समयो साधा समिती असे वाग्वादा न करा पदार्थ घटिकाला. हे काय मंगलाष्टक काय, गुरुचे पदांबुज कशाला धरा, लग्नात काय काम आहे त्या गुरुचं. पण नाही, गुरूंचे पदांबुज धरल्यानं जीव ब्रह्माशी एकरूप होईल, हे त्यांचं लग्न लागेल. त्यांचं लग्न ते परमार्थातलं आणि यांचं लग्न हे व्यवहारातलं आहे. म्हणून या लग्नाच्या वेळेस त्या लग्नाच्या वर्णनाचं मंगलाष्टक म्हटलं जातं. अशी एक गंमत आहे एक प्रकारची, जे रूपक आहे एक प्रकारचं, किंवा उपमान उपमेय असं त्या ठिकाणी आहे. तात्पर्य असं आहे की ज्याप्रमाणे मुलगी उपवर, मुलगा समजून घेणे, त्याप्रमाणे मनुष्य देह आपल्याला कळण्याची बुद्धी प्राप्त झाली आहे, आणि
या जगाचा मालक असलेला परमात्मा तो आपलं मूळ स्थान आहे, तर त्याच्याशी आपण एक रूप झालं पाहिजे, तर तो आपल्याला कळला पाहिजे. तो आपल्याला परमार्थात अनुभवानं कळणं याचंच नाव ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञान आहे, ऐका. आणि हे ब्रह्मज्ञान एकदम अनुभवाला येण्याची योग्यता आपल्यात जरी नसली तरी हळूहळू त्याचा काही भाग का होईना आपल्याला कळून घेता आला पाहिजे. त्याच्याशी आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे, त्याचं आपल्याला अनुसंधान करता आलं पाहिजे, त्याचे आपल्याला ग्रंथ वाचण्याची आवड लागली पाहिजे. ते ज्यांच्याजवळ ब्रह्मज्ञान आहे त्यांची सेवा करून, त्यांची मर्जी संपादन करून त्यांच्याकडून आपल्याला काही मिळालं पाहिजे याचे जे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न आधी करावे लागतात. अशी गोष्ट, हे प्रयत्न करावे लागतात. म्हणून या ब्रह्मज्ञानाच्या सिद्धांताचा आपल्याशी काही संबंध नाही, आपला त्याच्याशी काही संबंध नाही असं वाटून ती गोष्ट सोडून देणं मूर्खपणा आहे. ती सोडून देणं मूर्खपणा आहे. पण खरोखरच काय आहे की ब्रह्मज्ञान हे सोपं नाही. ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी. ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी तरी काय हिमपुटी वेदशास्त्रे. ब्रह्मज्ञान सोपं नाही आहे, सरळ नाही आहे. ते कोट्यावधीमध्ये एखाद्याला मिळतं. आपण बोलून गेलो आत्ताच. मग एकीकडे म्हणता की ते समजूनही घेतलं पाहिजे आणि एकीकडे म्हणता समजण्यासारखं नाही, ते भारी आहे. हे काय आहे? तर हेच आहे, अवघड आहे, पण ते आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. मग काय करता येईल? मग अवघडाचं सोपं करता येईल. अवघडाचं सोपं करता येईल. तुकाराम महाराजांच्या जगद्गुरुत्वाची जी खासियत आहे ती याच्यात आहे. दुसरे संत आहेत, दुसऱ्या संतांचे अभंग आहेत, दुसऱ्या संतांचं ज्ञान आहे, वक्तव्य आहे, सगळं आहे. पण तुकाराम महाराजांचं वेगळेपण हे आहे की ते अवघडाचं सोपं करून आपल्या गळी सहज त्या ठिकाणी उतरवून देतात आणि त्याचा सोपा वर्माचा उपाय आपल्याला सांगून त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी नेतात. अशी गोष्ट आहे. एखादा गुरु करायचा असला तर आपण त्यांनी कोणाकडे ज्ञानाचं अध्ययन केलं आहे, त्याला त्याचा अनुभव आला आहे की नाही, त्यांनी त्याच्यावर काही ग्रंथ लिहिलेत की नाही, ते जगमान्य झालेत की नाही, विद्वान मान्य झालेत की नाही, याचा आपण विचार करतो. मग गुरु करतो, होय की नाही? मग गुरु करतो. मुलगा श्रीमंत आहे की नाही, पुरुषार्थी आहे का नाही, बुद्धिमान आहे का नाही, चांगल्या कुळातला आहे तसं लक्षात करतो. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणून स्वीकारताना आपण काय पाहिलं? त्यांना ब्रह्मज्ञान झालंय का नाही, अमुक आहे नाही. आपण सरळ त्यांना जगद्गुरू म्हणून मान्य केलं. त्याचं कारणच असं आहे की भगवंताच्या प्रसादानं, त्यांच्या साधनेनं आणि आपल्या भाग्यानं त्यांना भारी गोष्ट असली तरी ती आपल्या सगळ्यांच्या कामाची आहे, ती आपण प्राप्त केली पाहिजे. ही प्रवृत्ती निर्माण करण्याचं वक्तव्य त्यांचं आहे एक. आणि इतकं अवघड आहे तर अवघड आहे म्हणून तुम्ही व्याकुळ होऊ नका. मी तुम्हाला अगदी सोपं करून ते त्या ठिकाणी सांगतो आणि तुमच्यापर्यंत आणतो, असं त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे, बरं का. म्हणजे आपल्याला हे आवश्यक आहे आणि आपल्याला हे सोपं आहे. या दोन गोष्टी कळल्यानंतर ब्रह्मज्ञानात प्रवृत्ती व्हावी आणि ती प्रवृत्ती झाल्यानंतर मग आपल्याला त्याची प्राप्ती व्हावी, या उद्देशानं जे काही उद्गार, जे काही विचारधारा आली तो हा 5 चरणांचा अभंग आहे. या 5 चरणाच्या अभंगात पहिल्या चरणात एक दृष्टांत दिला आहे, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या, 1, 3, 4 आणि 5 या 4 ठिकाणी 4 दृष्टांतच दिलेत नुसते. आणि मध्ये सिद्धांत सांगितला आहे ध्रुपदा, तैसे जाणा ब्रह्मज्ञान, तैसे जाणा ब्रह्मज्ञान बापुडे ते भक्ती. तर इथे ब्रह्मज्ञानाला कमीपणा नाही आणला, तर ब्रह्मज्ञानाचा विकास किंवा ब्रह्मज्ञानाचं वैभव कशात आहे ते सांगितलं. ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञानच आहे, श्रेष्ठच आहे. त्याला बापुडं का म्हणायचं? तर ते वैभव, त्याचंही वैभव आहे. भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती हे त्याचं वैभव आहे आणि ज्ञानपूर्व भक्ती हे त्याचं साधन आहे. ज्ञानपूर्व भक्ती केली की त्या साधनानं ब्रह्मज्ञानापर्यंत मनुष्य जातो. भक्ती केली की वैराग्य मिळतं, भक्ती केली की परमात्मा प्रसन्न होतो, त्याच्याकडून वैराग्य मिळतं.
वैराग्य मिळालं की संसाराची तुच्छता झाली की मग गुरूंचा शोध होतो, मग गुरु मिळतो, मग गुरूंची सेवा करून गुरूंच्याकडून मिळतं. प्रोसिजर आहे हे एक प्रकारचं. स्वे स्वे कर्मण्य विरता कर्मयोग आहे ज्ञानेश्वरीतला त्याच्याकरता गीतेत. तात्पर्य असं की अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान सगळ्यांनी त्याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्न करताना त्यातलं वर्म म्हणजे ते सोपं करून सांगण्याचं एक जे लक्षण आहे साहित्यामध्ये किंवा वाङ्मयामध्ये, ते असं की दृष्टांताने ते सोपं करता येतं. आमचे पूज्य गुरुस्थानी असलेले पूज्य श्रद्धे धुंड्या महाराज सांगायचे की ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत 9,000 आणि दृष्टांत आहेत 4,500. 4,500 दृष्टांत आहेत. पण ते दृष्टांत प्रत्येक क्षेत्रातले, प्रत्येक स्तरातले, माणसाच्या प्रत्येक समूहातले अशा प्रकारचे आहेत. भाषाही प्रत्येक लोकांच्या आहेत आणि दृष्टांतही प्रत्येक लोकांच्या अनुभवाचे आहेत. म्हणून कोणताही सिद्धांत कोणाला कळायला अडचणच येत नाही अशी गोष्ट आहे, अडचण येत नाही. म्हणून एका सिद्धांताकरता 4 दृष्टांत सांगून ब्रह्मज्ञानाचा आणि भक्तीच्या संबंधाचा संमिश्र सिद्धांत सोपा करून सांगितला, हे एक केलं. आणि प्रत्येकाला त्याची गरज आहे हे ध्वनितार्थानं त्या ठिकाणी सांगितलं. त्यात पहिला दृष्टांत घ्या की दिला, गोड नावे क्षीर परी साखरेचा धीर. खीर असते, खीर कशाची खीर? तांदूळाची असते, गव्हाची असते, शेवयाची असते, वळवटाची असते. कशाची खीर असते? खारकेची खीर असते. त्याच्यात ते घातलं, शिजवलं, म्हणजे अरे खीर. खिरीला काय लागतं? खीर. पण खीर हा शब्द जो मुख्य वापरला जातो संत वाङ्मयात किंवा शास्त्रामध्ये, तो पायस या अर्थाने वापरला जातो. बरं का? पायस या अर्थाने त्या ठिकाणी वापरला जातो. तर ते पायस म्हणजे खीर. तर गोड नावे खीर, खीर गोड झाली आहे असं म्हणतो आपण. खीर खूप गोड झाली, खीर खूप गोड झाली. साखर गोड झाली असं नाही म्हणत, पण खीर बापडी आहे. खीरीत साखर टाकायचं विसरूनच गेलं. खीर केली, कशाची केली? शेवयाची केली, चांगली केली, एकदम उत्तम केली. साईचं दूध घालून केली, सगळं त्याला काजू बदामाचे तुकडे घालून त्या ठिकाणी किंवा त्याचा कूट करून घातला. सगळं जेवढं त्यात जायफळ घातलं, विलायची घातली, अमुक घातलं, सगळं घातलं, फक्त साखर नाही घातली. खाईल कोणी? नाही खाणार. खीर वाईट आहे का? दूध वाईट आहे का त्यातलं? त्यातले काजू बदाम वाईट आहेत का? त्यातले वेल दोडे, केशर हे वाईट आहे का? हे सगळं वाईट नाही, फार भारी आहे. एक सांगू, साखरेच्या भावापेक्षा या सगळ्या पदार्थांचा भाव जास्त आहे. केशर आणि बदाम हे काही 800 आणि 1000 रुपये किलोचे सामान आहे, ते वस्तू आहे. साखरेपेक्षा खूप किमती वस्तू आहेत, पण त्या एकत्र होऊन खीर झाली. ती खीर बापडी आहे, म्हणजे हलकी आहे का? कोणी विचारत नाही तिला. का? तिला साखरेचा आधार मिळाला नाही. साखर टाका त्याच्यात, मग या भारी वस्तूपैकी एक वस्तू नसली तरी चालतं. मग त्याला जायफळ नसू द्या, विलायची नसू द्या, केशर नसू द्या, बदाम नसू द्या, पिस्ते नसू द्या, काही नसू द्या एखादा, पण साखरेचा आधार. तर दुधाच्या सारखं ब्रह्मज्ञान आहे, साखरेच्या सारखं भक्ती आहे असं म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज पुढच्या चरणात सिद्धांतात म्हणतात की खीर जशी गोड आहे, ती खीर करणारी सुगरण पाहिजे. खीरीत सगळे पदार्थ पाहिजे, त्यात साखरही पाहिजे, ते सगळे प्रमाणात पाहिजेत, ती सगळी केलेली पाहिजे. आणि करणारी सुगरण पाहिजे, त्यात सगळे पदार्थ, प्रमाण, सामुग्री आणि चाचणी या 3 गोष्टी करण्यातल्या पाहिजेत. त्याच्याकरता सुगरण पाहिजे. आणि जेवणारा रुचीने घेणारा आणि धष्टपुष्ट म्हणजे चांगलं भरपूर जेवणारा पाहिजे. सुगरणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे मिळती मग मिळे हातू जैसा. ज्ञानेश्वरी बोलतो. वाढणारी सुगरण पाहिजे आणि उदार पाहिजे भरपूर, आणि जेवणारा रसज्ञ पाहिजे, आणि जेवणारा म्हणजे भरपूर खाणारा पाहिजे. मग त्याचं वैभव होतं, त्या पदार्थाचं वैभव अशा प्रकारचं होतं. आणा, आमच्याकडे एक माणूस होता, आणा काय
वाढू लाडू, वाढले लाडू, किती वाढा, अजून वाढा, अजून 2 4 6 10 लाडू घेतले, 10-15 लाडू घेतले आणि सगळे कुस्करले, फोडले, कुस्करले. हां, काय करा म्हणे आता पिठी साखर आणून, त्या लाडूवर पिठी साखर घेतली, ते सगळा काला केला. आता काय, आता गावरान तूप आणा, ते तसं घट्ट नको, पातळ करून आणा म्हणजे, होता होता होता. आणि तेवढं ओतलं आणि तेवढं सहज बोलता बोलता खाऊन घेतलं. काय हे माणसं बघतच राहिले तिथे. विनोदाचा आणि आश्चर्याचा भाग सोडा, परंतु गंमत आहे, खाणारा भरपूर खाणारा पाहिजे, वाढणारा पाहिजे, सुगरण पाहिजे, हा रसज्ञ पण पाहिजे, अशी गोष्ट आहे. तर असं असल्यामुळे खिरीचा जो मोठेपणा आहे तो तसा साखरेवर आहे, तसंच ब्रह्मज्ञान आहे, तसं ब्रह्मज्ञान आहे. सुगरण म्हणजे देणारा गुरु कसा पाहिजे, तर उदार पाहिजे, देणारा पाहिजे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्ष इतकीये, जय तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष्य होय, असं म्हटलं. तेव्हा गुरुकृपा दृष्टी अशी समर्थ किंवा उदार पाहिजे, उदार पाहिजे, कुशल पाहिजे. सुगरण पाहिजे म्हणजे कुशल पाहिजे, ज्ञान सांगण्यामध्ये कुशल पाहिजे, अनुभव देण्यामध्ये उदार पाहिजे. आणि हा रसज्ञ पाहिजे म्हणजे जिज्ञासू पाहिजे. आणि जिज्ञासू असून त्यांनी दिलेलं सगळं ग्रहण करण्याची कपॅसिटी त्याच्यात पाहिजे. म्हणजे हे उदाहरण रसज्ञ आणि जेवणारे म्हणजे ग्रहण करण्याची योग्यता, आणि रसज्ञ त्याचं ज्ञान असलेलं असं पाहिजे. तेव्हा तैसे जाणा ब्रह्मज्ञान बापुडेचे भक्ती वेळ. तर ब्रह्मज्ञान हे आहे, ब्रह्मज्ञानानं मनुष्याला सुखाचा, आनंदाचा, सच्चिदानंदाचा लाभ होतो. बरं का. काय आहे, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ते ब्रह्मज्ञान आपल्याला सोडून वेगळं होत नाही. लक्षात आलं का. या माईकचं जे ज्ञान आहे ना, ते माईकचं ज्ञान एखाद्याला झालं तर ते आपल्याला सोडून होतं, मी वेगळा आणि माईक वेगळा असं होतं. एखादी मुलगी पाहायची, तिचं ज्ञान होतं, पण ती एक आणि मी एक, पण तिचं माझं जमतं का नाही असं होतं. पण ब्रह्मज्ञान एक वेगळं ज्ञान असं आहे की ते ज्ञान आपल्याला वेगळं उर्वित नाही, ते आपल्या सहितच होतं, आपल्या सहित ते होतं, आपणच ते आहोत असं होतं. आणि आपण ते आहोत असं ज्ञान होण्याच्या अगोदर आपण हे आहोत, ज्याच्यात हाडं, मांस, मेद, मत्स्य, मज्जा वगैरे 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 सप्त धातू, पंचभूत, रक्तरेख, दुर्गंधी, सगळ्या घाणेरड्या वस्तू, हे शरीर मी म्हणून आपल्याला ज्ञान होतं, ते भ्रमाचं असतं. मग भ्रमाचं ज्ञान नसलेल्या शरीराचं मी म्हणून होतं, तर प्रमेयचं ज्ञान असलेल्या जीवानं ब्रह्माचं का करून घेऊ नये. ते तर त्याचा हक्कच आहे, ते त्याचा हक्कच आहे, ते त्यानं करून घेतलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान मी सहवर्तमान अहम जे स्फुरण आहे ते स्फुरण त्याच्यात विलीन होतं. याच्यात हे चालू असतं, श्वासानं चालू असतं, वृत्तीनं चालू असतं, इंद्रियांच्या वृत्तीनं, मनाच्या वृत्तीनं, बुद्धीच्या वृत्तीनं चालू असतं. तिकडे जास्त खुलासा नाही करत मी, परंतु हे चालू असतं. पण ते सगळं जीवत्व विलीन होऊन त्या ठिकाणी असं ते ब्रह्मज्ञान आहे. तर अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान, त्याचे 3 पैलू सांगितले जातात, सच्चित आणि आनंद अशी गोष्ट आहे. तर सच्चिदानंद ब्रह्मरूप जे आहे तर ते सत आहे. म्हणजे शरीर मी म्हटलं की शरीर मेलं की मी मेलो, शरीर आजारी पडलं की मी पडलो, पण ते ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ते ब्रह्म कधी मरत नाही. म्हणजे मी कधी मरत नाही, ते कधी आजारी पडत नाही, त्याला म्हातारपणा येत नाही, त्याच्यावर काळ काही करू शकत नाही, ते नैलन चिंतनची शस्त्रांनी छेदलं जात नाही. बरं का. अग्नी त्याला जाळीत नाही, वायू त्याला उडवून नेत नाही, वातावरण त्याला खराब करत नाही. अशा प्रकारचं ते आहे, म्हणजे सत आहे. आपल्याला हेच आवडतं ना, ते आपण मुळात आहोत म्हणून हे आवडतं. सत असलं ते सत्य असतं. अजून काय असतं, ते चेतन असतं. ते काही उगीच
जरी सोन्याचा दागिना असला पडून राहिला तर तो काही उठून येईल काय, मला कोणी घालावं, मला कोणी घेऊन मिरवावं असं कोणी म्हणेल? असं म्हणत नाही. जड वस्तू आहे. पण सगळ्या जड वस्तू जडवत असलेल्या जगाला चेतना म्हणून दाखवण्याचं काम जे नुसत्या अस्तित्वानं सान्निध्यत्वानं करतं ते स्वतः मात्र चेतन रूप आहे, चिद्रूप आहे. सद्रूप आहे, चिद्रूप आहे. पण नुसतं सद्रूप आणि चिद्रूप असून हे नाही, आपल्याला त्याच्यापासून आनंद होतोय की दुःख होत आहे. आणि साप चेतन आहे पण जवळ आल्यावर काय होतंय? वाघ चेतन आहे पण जवळ डरकाळी मारून आल्यावर काय होतं? आणि पत्नी पण चेतन आहे आणि ती चहा घेऊन आल्यावर काय होतं? वाघ डरकाळी मारून आला आणि पत्नी चहा घेऊन आली याचं दोघांच्या सारखंच होतं का आपल्याला? नाही हो. साप आला उर्वशी आली तसं नाही. हे ब्रह्मज्ञान झाल्यावर असंही आहे. तर गंमत अशी आहे की ते चेतन असून ते त्याच्या ठिकाणी आनंदावाप्ती अशा प्रकारचे ते आनंदरूप आहे. पण आनंदाची अनुभूती, बरं का, आनंदाची अनुभूती येणं आणि आनंदाचा भोग घडणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. या दोन्ही गोष्टी वेगळ्या अशा प्रकारच्या आहेत. आपलं लग्न जमलं म्हणून मुलीला वाटलं तिला आनंद झाला. पूर्वी मर्यादेची वेळ असल्यामुळे ती काही फार म्हणाली नाही कोणाला, पण आनंदात अगदी प्रफुल्ल होती, डोळे प्रसन्न होते, चेहरा प्रसन्न होता. काय झालंय काय नाही. मग लाजली. मग आईने सांगितलं अहो तिचं लग्न जमलंय म्हणून तिच्या आनंदाच्या लग्न जमलं म्हणून आनंदात अशा प्रकारचा आहे. लग्न जमलेलं कळल्यानंतर जे आनंद आहे परोक्ष आहे, अजून आनंद आहे, आनंदाचं स्वरूप आहे. पण त्या आनंदाचा भोग केव्हा? जेव्हा तो भेटेल, जेव्हा एकांतात गप्पा मारू लागतील त्यावेळेला जसं अशा प्रकारचं आहे तसं ज्ञानाचा भोग परमेश्वराच्या आस्वादनात आहे. आणि त्या आस्वादनात जो आल्हाद आहे ते ज्ञानोत्तर भक्तीचं स्वरूप आहे. अशी गोष्ट हेच श्री राधाजीचं स्वरूप आहे. म्हणून आल्हादिनी शक्ती तिला म्हणतात. म्हणून ही आल्हादिनी शक्ती नसली म्हणजे आनंदाचा भोग नसला, बरं का, आनंदाचा भोग नसला तर सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती होऊनही तितका आनंद किंबहुना तितकी प्राप्ती होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बापुड येथे भक्ती वेळ. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी जर भक्ती केली असली तर ते भक्तीचे संस्कार तसेच राहतात. आणि साधन भक्तीत परमात्मा एक श्रेष्ठ आहे, मी एक कनिष्ठ आहे, तो एक सेव्य आहे, मी एक सेवक आहे, मी आर्त आहे, तो मला धावून येणारा माझं संकट निवारणारा आहे, अशा प्रकारचा भेद राहतो. पण ब्रह्मज्ञानाने तो भेद जेव्हा जातो त्यावेळेला जरी तो मी एक असला तरी माझाच मला आनंद होतो. अशी गोष्ट आहे. मी जरी एकटा असलो तरी माझं परत दुसरं रूप करून मी पाहतो तेव्हा मला जास्त आनंद होतो. मी स्नान केलं, मी कपडे घातले, चांगलं गंध लावलं, डोक्याला केस लावले, विंचरले, कोंबडा काढला, अमुक केलं तमुक केलं, सगळं लावलं. पण समाधान केव्हा होतं? आरशापुढे डोक्या एवढा आरशा लावलेला असतो त्या याला कपाटाला, त्याच्यात जाऊन पाहिल्यावर आनंद होतो. ते आपलंच रूप असतं, आपणच बनवलेलं असतं आणि आपणच आपलं दुसरं करून पाहत असतो. मग आपल्याला जास्त आनंद होतो. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाचा आपल्यालाच आपला अनुभव आहे. पण त्या ब्रह्मज्ञानात पूर्वी चाललेली भक्ती देवभक्त करून जर त्या ठिकाणी आपण केलं परत तर त्या भक्तीत त्या ज्ञानाला विशेष महत्त्व येतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तैसे जाणा ब्रह्मज्ञान बापुडेचे भक्तिविण. भक्तिविण ब्रह्मज्ञान बापुडे आहे असे जाणा असं म्हटलं. म्हणून देवभक्ताच्या संबंधात असलेली ब्रह्मज्ञानपूर्वीची साधन भक्तीही आपल्याला आनंद देते आणि साधने सोपं पडतं. ब्रह्मज्ञान सरळ होऊन जातं भक्ती अगोदर केल्यानं. अगोदरच्या भक्तीनं ब्रह्मज्ञान सोपं होऊन जातं आणि नंतरच्या भक्तीनं ब्रह्मज्ञानाचा आल्हाद नाम विशेष भोगानंद त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि या दोन्ही जर नसतील
तर ब्रह्मज्ञान आधी प्राप्तच होत नाही आणि प्राप्त झाल्यानंतरही त्याचा विशेष त्या ठिकाणी उपयोग असा वाटत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तैसे जाणा ब्रह्मज्ञान बापुडे ते भक्तिवेद. इथे सुरुवातीला मांडलेले जे 2 मुद्दे की सगळ्यांच्या उपयोगाचं आहे की नाही आणि ते अवघड आहे, मग ते कशाला हे करावं, तर या शंकेचं उत्तरीच आहे आणि त्याच्याकरता जास्त दृष्टांत दिले. 3ऱ्या चरणात दृष्टांत देतात की साखरेत दुधात खिरीत साखर नसली तर ते दूध लागतं, पण ते नुसतं दूध का होईना लागतं, काहीतरी चव असते त्याला. दुधातही स्वतःचा गोडवा असतो, अजून काय काय असतं, तुपातही गोडवा असतो, काही असतं ते बाकीचे पदार्थ असतात. ते एकदम असं लागत नाही, पण त्याच्याही पेक्षा पुढचा दृष्टांत दिला काय, रुची नेदी अन्न. रुची नेदी अन्न जात नसता लवण. लवण म्हणजे मीठ किंवा सैंधव काय असेल आपण वापरीत असतो ते जर अन्नात नसेल, पहिल्यांदा भातच असतो आपल्याकडे, भात असतो, वरण भात, तूप, लिंबू हे घ्या आणि मीठ नका घेऊ फक्त. कसं लागेल बघा, लागणार नाही. एकदा द्वारकेत असताना भगवान जेवायला बसले होते आणि सगळ्या ह्या होत्या, पत्न्या होत्या. कोणी जेवत होत्या, कोणी वाढत होत्या. आणि ते वाढत असताना रुक्मिणी वाढत होती आणि प्रत्येकी सत्यभामाला सवय होती काहीतरी कुटाणा काढायचा विचाराचा आणि त्याच्यात वाद निर्माण होईल, काय होईल असं करायचं. तर ते त्या ठिकाणी म्हणले, देवा आमच्या सगळ्यांच्यापैकी तुम्हाला कोण जास्त आवडतं? आता काही गरज याच्यावर, आमच्या सगळ्या बायकांच्या पैकी तुम्हाला कोण आवडतं जास्त? भगवान म्हणाले, मला सगळेच आवडतं, सगळ्याच आवडतात. तुम्ही कोण आवडतं कोण आवडतं नाही असं काही नाही आहे, सगळ्या आवडतात. म्हणजे असं कसं नाही, काहीतरी सांगा ना, काहीतरी सांगा. नाही, मी तुम्हाला कशी आवडते? मग भगवान म्हणले, तू मला जिलबीसारखी आवडते. ते सगळे पदार्थ वाढले होते पुढे. जिलबीसारखी आवडते, जिलबीसारखी आवडते. हो, तिला आनंद आला. मग कालिंदी आली, ती म्हणजे मी कोणासारखी? तू बासुंदीसारखी आवडते. विप्रविंदा आली, मी कोणासारखी आवडते? मी गुलाबजामुनसारखी आवडते. सगळ्या पक्वान्नाचे नावं सांगितलं. पक्वान्न तितके होते, बायका खूप होते आणि पक्वान्नही खूप होते, कमी नव्हतं काही. आणि मग कोणीतरी म्हटलं की सगळे आवडतात या 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 पक्वान्नासारख्या. मग रुक्मिणी कशी आवडते? रुक्मिणी कशासारखी आवडते? रुक्मिणी म्हटलं, आता मी कशी आवडते सांगा. मग त्यांनी सांगितलं की रुक्मिणी तुम्हाला मिठासारखी आवडतेस, तू मला मिठासारखी आवडतेस. आता काय करावं, रुक्मिणीला कळलं होतं, पण रुक्मिणीने गंमत केली. रुक्मिणी रुसून बसली. मीठ काय? काही अन्न खाऊ नका, नुसतं मीठच खा बरं, चालेल काय? चालणार नाही, चालणार नाही. पण एक गोष्ट आहे काय? भगवंतानं सांगितलं शेवटी सगळे पदार्थ आहे, जिलबी नाही, काय बिघडतं? नसली काय, प्रत्येक वेळेस असते. जिलबी आहे, लाडू आहेत, गुलाबजामुन आहेत, फक्त एक पक्वान्न नाही, काय फरक पडतो? लाडू नाही, काय फरक पडतो? 1-2 पक्वान्न नसले आणि बाकीचे सगळे असले, जेवण होतं का नाही? पंचपक्वान्नाचं जेवण होतं, कमी काहीच होत नाही. म्हणजे असल्यानं आवडण्याची पद्धत जी आहे त्यापेक्षा नसल्यानं आढळण्याची पद्धत महत्त्वाची आहे. हे एक पक्वान्न नसले चालतात, पण मीठ नसलं तर बाकीचं सगळं जेवण खलास फिक्क होऊन जातं. सगळं जेवण, मीठच नाही फक्त, कशात नाही, भाजीत नाही, चटणीत नाही, कोशिंबिरीत नाही, कशात नाही. अरे खिरीत सुधा रसात किंवा एखाद्या गोड पदार्थात सुद्धा थोडं मीठ चवीला घालण्याची पद्धत आहे, अशी गोष्ट आहे. पण कशातच मीठ नाही असे पदार्थ खायला लागल्यानंतर ज्याच्यात मिठाची गरज नाही असे पदार्थही चव देत नाहीत, ते त्याच्याबरोबर आलेत म्हणून. नुसती जिलबी खाऊ शकता, पण वरण भात तसा खाल्ल्यानंतर जिलबी काय, लाडू काय, काय काय, काहीच जेवणच खराब, अशी गोष्ट आहे.
त्याप्रमाणे तुम्ही चांगले आहात, तुम्ही मला आवडतात, पण तुमच्यापैकी कोणी नसलं आणि कोणी असलं तरी चालतं, पण रुक्मिणी नाही तर माझं जीवन नाही. रुक्मिणी प्राण संजीवनाचं हे बोलणे. म्हणून मीठ वाटायला साधं वाटतं, पण ते त्यात असलं पाहिजे. तर त्याप्रमाणे रुचीनेदी अन्न ज्यात नसता लवण नसताना अन्न रुची देत नाही, त्याप्रमाणे भक्ती नसताना ब्रह्मज्ञान रुची देत नाही. तुकाराम महाराजांची निजी आवड आहे. एखादे ब्रह्मज्ञानी म्हणतील त्याच्यात एकरूप होऊन गेल्यावर चिरंतन समाधी लागल्यावर काय करायचं, हे द्वैतन हे नाही ते म्हणू द्या, पण तुकाराम महाराजांची निजी आवड आहे आणि सगळ्यांना सोपं करून सांगण्याची ही पद्धत आहे, सगळ्यांच्या गळी उतरवण्याची ही पद्धत आहे आणि भक्तीचा महिमा वर्णन करण्याची पद्धत आहे आणि भक्ती ज्ञानाची जोड घालण्याची पद्धत आहे. कितीतरी पैलूचा विस्तार करता येण्यासारखे पैलू यात आहेत. असो, चौथ्या चरणात त्या ठिकाणी महाराज म्हणतात, आंधळ्याचे श्रम शिकविल्याचे नाम. आंधळ्या माणसाला कसं आहे, हा दृष्टांत थोडा वेगळ्या पद्धतीनं दिलेला आहे बरं का. हा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. या पद्धतीनं लावता येतो असा की दुधात साखर नसल्यानंतर ते दूध जसं फिक्क आहे तसं ब्रह्मज्ञानात हे भक्ती नसल्यावर ब्रह्मज्ञान फिक्क आहे. अन्नात मीठ नसल्यानंतर अन्न जसं बेचव आहे त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानात भक्ती नसल्यावर भक्ती बेचव आहे, हे आपण समजू शकतो. तसे आंधळ्याचे श्रम शिकविल्याचे नाम यात काय आहे, तर यात असं त्या ठिकाणी आहे की ब्रह्मज्ञानाचा अपरोक्ष अनुभव येण्याकरता ज्ञानाचे डोळे डोळस अशा प्रकारचे लागतात. तर ते पण जर आंधळा माणूस असेल तर त्याला आपण शिकवू लागलो की हा हत्ती आहे, ही गाय आहे, हे गाढव आहे, हे असं आहे, हे तसं आहे, त्याचं वर्णन करून सांगितलं. आंधळ्या माणसाला एखाद्या वस्तूचं वर्णन करून सांगितलं नुसतं तरी ते हे होतं काय, तरी ते त्याला परोक्ष ज्ञान होतं. त्या विचारसागरात एक हत्ती अनेक आंधळ्यांनी पाहिला, त्यांच्यात मतभेद झाले. कोणी म्हणलं खांबासारखा आहे, ज्याच्या हातात पाय आला चालतो खांबासारखा वाटला, ज्याच्या हातात पोट असं सपाट त्याला भिंतीसारखा वाटला, ज्याच्यात शेपूट आलं त्याला सापासारखा वाटला, वगैरे वगैरे. सगळ्यांचं खरं होतं, पण अंशतः खरं होतं, कारण ते परोक्ष होतं. एकदम असे दोन डोळ्यांनी सगळ्या हत्तीला एकदम पाहतात, ते ज्ञान वेगळंच आहे की नाही, ते ज्ञान वेगळंच आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना यातून ब्रह्मज्ञान आणि भक्तीचं कॉम्बिनेशन वेगळ्या पद्धतीनं सांगायचे असं मला वाटतं. कसं सांगायचे, तर भक्ती साधन केल्या वाचून, ब्रह्मज्ञानात भक्ती असल्या वाचून आणि ज्ञानोत्तर भक्ती असल्या वाचून आंधळ्यानं पाहिल्यासारखं आहे. कारण ज्ञानाची योग्यता माणसाला जी येते ती भक्ती वाचून येत नाही, म्हणून भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान म्हटलं. भक्ती केली म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं. भक्ती केली म्हणजे भगवंताची आवड वाढत जाते. भक्ती केली म्हणजे प्रपंचाची आवड, देहाची आवड कमी होत जाते. देहाची आणि प्रपंचाची आवड कमी होत जाणं म्हणजे वैराग्य आहे आणि परमेश्वराची आवड वाढत जाणं म्हणजे भक्ती आहे. आणि भक्ती आणि वैराग्य असल्याशिवाय ज्ञान होत नाही आणि झालं तरी त्याचं आस्वादन माणसाला त्या ठिकाणी मिळत नाही. अशी या काळातली योजना असल्या कारणानं भक्ती करण्याची जी डोळसपणा आहे तो जर न आला आणि आंधळेपण राहिलं, म्हणजे अंतःकरणाची अशुद्धी आणि अधिकाराचा अभाव राहिला, तर काय होतं, ते ब्रह्मज्ञान नीट येत नाही. म्हणून आंधळ्या माणसाला कोणत्याही वस्तूचं किती वर्णन करून सांगितलं तरी त्याला परोक्षच ज्ञान होईल, अपरोक्ष ज्ञान होत नाही. त्याप्रमाणे भक्तीविना ज्ञान ते पूर्ण होत नाही असं तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. आणि शेवटच्या चरणात एक दृष्टांत दिला. तुका म्हणे तारा तंबोऱ्याच्या नाव तंबोऱ्याच्या सारा. तंबोरा असतो तानपुरा, वीणा किंवा तानपुरा असतो, मोठा असतो असा, गायक लोकांच्याकडे अशा प्रकारचा असतो. त्याला तारा असतात आणि त्याच्यात एक पंचम स्वराची असते आणि एक षडजची असते.
खर्जाचा जो खालचा जो शर्ट जे असतो ना त्याची असते, पंचमाची एक तार अशा प्रकारची असते. आता इलेक्ट्रॉनिक तंबोरी निघाल्यामुळे आता काही नाही, पण पूर्वी असं एवढं मोठं ओझं घेऊन बसायचं त्या गायकाने, तार लावायचं आणि रात्र रात्र गायचं त्याच्या याच्यामध्ये, अशी गोष्ट. आता सगळं हे कृत्रिम त्या ठिकाणी निघाल्यामुळे आता हे शिकणं फार सोपं जातं. पूर्वी गाण्याचं शिक्षण सोपं नव्हतं. 12-12 वर्ष 20-20 वर्ष घासावं लागायची त्याच्याकरता, अशी गोष्ट होती. तर आपल्याला स्वर कळला पाहिजे. स्वर काय करतो तर स्वर कानाला गोडवा देतो. पहिल्यांदा कानाला गोडवा देतो, आपला स्वर त्यात मिसळवतो. स्वराचे मर्मज्ञ देवर्षी नारद अशा प्रकारचा आहे, अशी गोष्ट आहे. आणि सुभाषितकारांनी म्हटलं आहे की ज्याला स्वराचं आणि तालाचं ज्ञान आहे त्याला कष्ट वाचून ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करून घेत आहे. ज्याला तालाचं ज्ञान आहे अशा प्रकारचं आहे. तालज्ञश्च विशेषतः, असं काही श्लोक आठवत नाही मला, पण असं आहे. म्हणून त्याला हे प्राप्त होतं. तर त्या तंबोऱ्याचा आकार असतो, तंबोऱ्याला खुंट्या असतात, खाली त्या तारा अडकवण्याची व्यवस्था असते. विणा काय तंबोरा काय आकार पद्धत वेगळी, पण एकच रीत आहे. तर खाली त्या गुंतवलेल्या असतात आणि वर त्या खुंट्या असतात, त्या पिळल्या म्हणजे मग त्याला स्वर कमी जास्त त्या ठिकाणी करता येतो. त्याला ताण दिला, जास्त प्रेशर दिलं, ताण दिला की वरचा स्वर तार स्वर लागतो, नाही तर मग मध्यम लागतो, नाही तर खर्जात येतो जसा आपल्याला पाहिजे तसा. आणि मग तो विणा तंबोरा वाजला जातो. तर तंबोरा वाजायचा असेल तर मोठा, एवढा मोठा असतो, पण त्याचं सार काय असतं, त्याचं सार तार हे सार असतं. तार नसली तर तंबोऱ्याचा उपयोग नाही. त्याप्रमाणे भक्ती नसली तर ज्ञानाचा उपयोग नाही. ब्रह्मज्ञान तिच्या वाचून बापडं अशा प्रकारचं आहे. तारे वाचून विणा बापडा आहे. डोळ्या वाचून आंधळ्याला शिक्षणाच्या बाबतीत आंधळा माणूस बापडा आहे. लवण नसलं तर अन्न बापडं आहे आणि साखर नसली तर खीर बापडी आहे. त्याप्रमाणे भक्ती नसली तर ब्रह्मज्ञान बापडं आहे. तुकाराम महाराजांना यातून आपल्याला काय सांगायचं आहे त्याचं थोडंसं दिग्दर्शन करून आपण थांबूया. सुरुवातीला मांडल्याप्रमाणे की सगळ्यांनी याचं आस्वादन घेतलं पाहिजे. सगळ्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. पण महत्त्वाचं नाही असं वाटतं, असा जो भ्रम होतो तो यामुळं होतो की ते खूप अवघड आहे, ते आपल्याला प्राप्त होणारं नाही. पण तसं नाही, त्याला सोपं करता येतं. मी सोपं करून तुम्हाला देतो, तुकाराम महाराज म्हणतात. आणि दृष्टांताच्या रीतीनं हे सोपं करून त्या ठिकाणी देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. तर गंमत आहे पहिल्यांदा की प्रत्येकानं मनुष्यदेहधारी माणसानं या ब्रह्मज्ञानाचाही अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास करण्याकरता भक्तीतून तो केला पाहिजे. म्हणजे काय, ब्रह्मज्ञानाचा अभ्यास मी करतो असं जरी नाही वाटलं आणि नाही आपण मनात धरलं तरी भक्ती जी करायची असते ती ब्रह्मज्ञानाकरता करायची असते. म्हणजे भगवंताचं आत्मत्वानं ज्ञान होण्याकरता करायची असते. त्यात त्या भक्तीची पूर्णता असते. आणि ब्रह्मज्ञान व्हायचं असेल ते इतर मार्गानं होणं कठीण किंवा दुरापास्त अशक्यवत असतं, ते भक्तीच्याच माध्यमातून करता येत असतं. म्हणून अगोदर कशाकरता करा किंवा कशाकरता न करा, पण प्रत्येकानं भक्ती केली पाहिजे. आणि त्या भक्तीतून ब्रह्मज्ञानाशिवाय किंवा भगवंताच्या शिवाय दुसऱ्या कशाचीच इच्छा न करता समर्पित भावनेनं भक्ती केली पाहिजे. म्हणजे हळूहळू या टप्प्यावर मनुष्य येतो आणि त्याला भक्तीसहित ब्रह्मज्ञानाचा लाभ होऊन त्याच्या जीवनाची सार्थकता होते. हे तुकाराम महाराजांना आपल्याला यातून सांगायचं, सुचवायचं आहे. अशा प्रकारचं चिंतन आहे. झालेली गंमत अशा प्रकारची आहे. म्हणून भक्ती सोडायची नाही आणि ब्रह्मज्ञानाची आठवण त्या ठिकाणी ठेवायची की भगवंताचं रूप या जगाला व्यापून 10 अंगुळ उरलं आहे. म्हणजे सगळं भगवंतच आहे. हे जग म्हणजे भगवंतच आहे. हा भक्तीतल्या ज्ञानाचा भाग आहे. आणि हे भगवंत आहे म्हणून याची आपण सेवा केली पाहिजे, याला आपण दिलं पाहिजे, याला आपण नमस्कार केला पाहिजे. हे ज्ञानातल्या भक्तीचं स्वरूप आहे. म्हणून सगळ्या विश्वाला पुरून उरलेला माझा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याची सेवा मी जे भेटेल त्याची सेवा करून त्याच्या चरणी ती रुजू करेन. याच्यात भक्ती ज्ञानाचं कॉम्बिनेशन म्हणजे समन्वय अशा प्रकारचा आहे.
आणि या समन्वयाचं ज्ञान भक्ती जेव्हा होते तेव्हा मनुष्याला मनुष्यपण शोभतं. तेव्हा ज्ञानसहित भक्ती आणि भक्तीसहित ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि आपण आपल्या जीवनाची यात्रा पुरी करावी किंवा सफल करावी हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झाली सेवा माऊलींच्या चरणी समर्पण करून आपण इथेच थांबूया.